ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. आवाज मोठा आला पाहिजे. पुन्हा एकदा विचारते. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. मर्द वा विठाला 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 विठाला. मग मर्दाने टेन्शन घ्यायचं का? बिंदास कर्ज करायचं पण टेन्शन घ्यायचं. हे पटलं बा आपल्याला. पण तुम्ही जरा फ्रेश बसा. महिला मंडळ, एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना बरं का. नवराच हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, अनेक प्रयत्न केले, पण नवरा काय हसेना. म्हटली काय करो बाई, एवढे प्रयत्न करते पण नवरा काय हसत नाही. म्हटले एक काम करते. तालुका कोणता आहे तुम्हाला? निफाड. म्हटले एक काम करते, निफाडमध्ये जरा शॉपिंग करण्याकरता जाते. बिचारा हसला तर हसला. म्हटली आता तुमचं जर हसत नसेल, पुढं मी काय सांगते ते ऐकून घ्या बरं का. बघा कशा पदर सावरून बसले, पण खरंच सांगणार आहे. आता निफाडमध्ये गेली कशा करता? शॉपिंग करण्याकरता. नवऱ्याला हसवायचं होतं. प्रकार असा घडला, समोरून तिला एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना, कधी बघितलं का? हां, तिनं गाढवाला बघितलं. नवऱ्याला हसवायचं. म्हटले हो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. काय म्हटले गाढवाला बघून? आले का पाहुणे? वा, टाळ्या वाजवा निखिलासाठी एकदा जोरदार. गाढव येताना बघितलं. म्हटली बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. ऐका, तिचा नवरा एवढा कलाकार होता, नवरा एवढा डोक्याबाज होता, नवरा एवढा हुशार होता. तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठाला 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 विठाला. आता जे जे हसले, ज्यांना काही कळलं असेल त्यांच्याकरता धन्यवाद म्हणते. पण ज्यांना बिचाऱ्यांना काहीच कळलं नाही, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज. बरोबर 10:15 वाजता कुठं नका जाऊ, आपल्याच घरी जा. विठाला 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 विठाला. असो, कुठपर्यंत आलो होतो बरं आपण? गाढवापर्यंत. तुम्ही गाढवापर्यंत म्हणता. काल एक बाई म्हटली बाबूरावच्या घरापर्यंत, तुम्ही म्हणता पाहुण्यांपर्यंत. कोण काय म्हणलं कोणाच ठाऊक आता. विठाला विठाला विठाला. ऐका, आपण देवाकडे मागितलं आणि देवाना दिलं असं कधी झालंय का? याचं कारण काय आहे? आपली मागणी चुकीची. जीवाला मागण्याचं ज्ञान नाही. याचा उलट संत महात्म्यांच्या पाठीमागे देव धावत असतो. देवैची रज चरणाची माती आणि धावत चालती मागे मागे. तो भगवान परमात्मा संतांना म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण संत महात्मे देवाकडे मागतच नाही. ऐका, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र असा ग्रंथ निर्माण केला, आपल्या गुरूंसमोर ठेवला. आता गुरु कोण होते? विश्वाचा तो गुरु, स्वामी निवृत्ती दाता. तो ग्रंथ आपल्या दादासमोर ठेवला आणि सांगितलं दादा, मी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण झालाय. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीलेले, येथे माझे उरले पायीकपण. हा ग्रंथ लिहून पूर्ण झालाय दादा. तुमच्याकडे मी पोटभर मागणार नाही, घासभर मागणार नाही, पण दादा तुमच्याकडे प्रसाद एवढं मी निश्चित मागणार आहे. माझ्या माऊलीने काय मागितलंय का? स्वतः करता मागितली जाते, तिला भीक म्हणतात. कुटुंब करता मागितली जाते, तिला भिक्षा म्हणतात. गावाकरता मागितलं जातं, त्याला दान म्हणतात. पण या विश्वाकरता जे मागितलं ना, त्याला पसदान म्हणतात. आणि हे पसदान माऊलींनी आपल्याकरता सांगितलं. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. देवा, ज्यांनी माझं वाईट लेखलं असेल, ज्याने मला त्रास दिला, त्यांचे चांगलं होऊ द्या अशी भावना माझ्या माऊलींची होती. मागितलं पण जगाकरता मागितलं. अवघाची संसार सुखाचा करील, 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 अवघाची संसार सुखाचा करील. आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक,
अवघाची संसार सुखाचा करीण. आपल्यासारखी केली का प्रतिज्ञा, माझा संसार सुखी होऊ दे नाही, अवघाची संसार. ते संत होते जे जगाकरता मागतात, ते संत असतात. दुसरे संत आमचे नामदेवराय, संत नामदेवरायांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले, देवाच्या समोर ठेवले आणि मोबदला मागितला. अकल्प आयुष्य वावे ताया मुळा, अकल्प आयुष्य वावे ताया मुळा, अकल्प आयुष्य वावे ताया मुळा, अकल्प आयुष्य वावे ताया मुळा. माझी आस कळारीच्या दासा, माझी आस कळारीच्या दासा, कल्पनेची गाथा नभो कोण काळी, कल्पनेची गाथा नभो कोण काळी. माझी आस कळारीच्या दासा, माझी आस कळारीच्या दासा, कल्पनेची गाथा नभो कोण काळी, कल्पनेची गाथा नभो कोण काळी. अभंग लिहिले पण कोणाकरता मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नभ कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. लक्षामध्ये आलं असेल, संतांनी मागितलं पण जगाकरता मागितलं. आपण या ठिकाणी आलात, आपण स्वतः करता मागतो, पण तुकोबऱ्या म्हणतात आमच्या पूर्वजांनी मागितलं, आता कसं मागितलंय का? तुकोबऱ्यांचे वडील होते बोल्होबा आणि आईच न होतं कनकाई. प्रत्येक वर्षी माझे तुकोबऱ्यांचे वडील बोल्होबा प्रत्येक महिन्याला पंढरपूरची वारी करायचे आणि याही वारीला निघाले. तेवढ्यात कणकाई माता आल्या, म्हटल्या थांबा, कुठे चाललात? म्हटले वारीला चाललो. कारण वारी म्हणजे वारकऱ्यांचा हा दसरा दिवाळीच असते. दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतरी किंवा संपदा सोहळा. नावडे मनाला करी पंढरीचा, पंढरीचा लागला टकला, पंढरीचा, पंढरीचा लागला टकला, पंढरीचा, पंढरीचा लागला टकला, पंढरीचा. संपदा सोहळा आपला बाजार कोणवारी असतो? हा, शुक्रवारी. मग बाजारामध्ये गेलात का त्या ठिकाणी येतात का डाळ्या वाजवता? हा, नाही ना? मग इथं वाजवून घ्या ना. आता हे फायद्याच आहे. विठाला विठाला विठाला, संपदा सोहळा नावडे मनाला आणि करीतो कंटाळा. कंटाळा म्हटलंय का? पण काही लोक करतात ना. काही लोक म्हणतात ह्या वर्षी आमच्या पाठीमागं भरपूर काम आहे, शेतामध्ये आमचं भरपूर काम आहे, बघू पुढच्या वर्षाला. तुम्हाला सांगते, एका गावामध्ये 2 जणी अशा वारकरी मैत्रिणी होत्या. पंढरपूरची वारी जवळ आली. एक म्हटली का गं आता येतेस का पंढरपूरला? दुसरी म्हटली थांब, ह्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या ताईची डिलेव्हरी आहे, पुढच्या वर्षी मी मोकळी झाले. म्हटली पुन्हा पुढचं वर्ष येतं, वारी जवळ येते. म्हणते का गं आता येतेस का पंढरपूरला? म्हटली हो, आता मुलाचं लग्न झालंय, ताईची डिलेव्हरी झाली, मी आता मोकळीच झाले. काय म्हणते? मी आता मोकळीच झाले. पण मोकळी कधी होते का? आणि खुशाल नाही म्हणता, पण खरंच नाही होत. आता पंढरपूरमध्ये ती जाते आणि विचार कुठला करताय का? माझा नातू शाळेमध्ये गेला असेल का? माझा मुलगा कामावर गेला असेल का? माझ्या सुनबाईनं म्हशीला पाणी पाजलं असेल का? गायला चारा घातला असेल का? बचत गटाचा हप्ता थकलाय तो भरला असेल का? म्हणजे असते कुठे? पंढरपूरमध्ये. आणि विचार कुठला करते? माझ्या नाथ बाबांचा अतिशय गोड एक भारूड आहे. या शेजनीनं
यायाचे जणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया यायाचे जणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग जय मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीची वाट लय काय सांगू जीवाची परवड पंढरीची वाट लय अवघड काय सांगू जीवाची परवड पंढरीची वाट लय अवघड काय सांगू जीवाची परवड पंढरीची वाट लय अवघड काय सांगू जीवाची परवड यायाचे जणीनो बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया वा. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला कीर्तनाला नेलं ग बया बरोबर ना मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया हो ऐका ना असते कुठे पंढरपूरमध्ये पण शिव्या कोणाला घालते हा शेजारणीला मग तुमची पण अशी अवस्था होईल जरा जपून काम करा विठाला विठाला पण बोललो बा होते कट्टर वारकरी वारी करणार म्हणजे करणारच त्यांची पत्नी आली मला पण वारीला यायचंय बोलबा म्हटले नको त्यानं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हे बघ स्त्रियांचा स्वभावच असा आहे कुठल्याही मंदिरामध्ये स्त्रिया गेल्या का मागणं मागितल्याशिवाय पुन्हा बाहेर येत बरोबर का नाथबाबा सांगतात ना सत्वर पाव ग मला भवन रोड गाव आहे ना तुला सासरा माझा गावी गेला तिकडेच कपावी त्याला सासू माझी जात करते लवकर मरू दे तिला सत्वर पाव ग मला भवन रोड गाव आहे ना तुला सत्वर पाव ग मला भवन रोड गाव आहे ना तुला काय सांगते आजीने टाळी दिली बरोबर आहे का माझा सासरा गावाला गेला ना त्याला तिकडंच जाऊ दे म्हणजे सासू मला एवढा त्रास दे तिला लवकर मरू दे पण लक्षामध्ये घ्या खुश व्हायची गरज नाही आपल्या प्रपंचामधले नाही आपले देहामधले कामयुकार आहेत ना ते जाऊ दे आपले खरे खुरे सासू सासरे नाही आणि म्हणून या ठिकाणी आलात बोलबणी सांगितलं महिलांचा स्वभावच असा आहे कुठल्याही मंदिरामध्ये गेल्या का मागणं मागितल्याशिवाय बाहेरच येत नाही कारण काय म्हटली विश्वास ठेवा तुमचं ऐकेल मागणारच नाही म्हटली चालेल आता दोघे पंढरपूरमध्ये गेले चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्नान केलं कीर्तन ऐकलं बारीला लागले बोलबा म्हटले थांब तुला माहिती ना माझ्या सोबत आलीस पण देवाकडे काही मागणं मागायचं लक्षात ठेव म्हटली काही सरकत नाही पुढे चला आता बोलबा पुढे गेले त्यांचा नंबर आला आता ऐका ना बोलबा असं दर्शन घ्यायचे मंदिरामध्ये गेले का देवाचा चेहरा कधीच बघत नव्हते मग देवाचे चरण स्पर्श करायचे दर्शन घ्यायचे आणि बाहेर जायचे शास्त्रामध्ये असं सांगितलंय जेव्हा मंदिरामध्ये आपण जातो प्रथमतः आपण देवाचे पाय बघितले पाहिजे पण आपण काय बघतो चेहरा बघतो ना लगेच मला सुखी ठेवू आपण काय देवाचे मेवणे आहोत का अजिबात नाही पण बोल्लोबा काय करायचे चरणाचं दर्शन घ्यायचे आणि बाहेर निघून जायचे बोल्लोबा बाहेर गेले नंबर आला माझ्या कणकाई मातेचा नवऱ्यानं सांगितलंय देवाकडे काहीच मागायचं नाही पुढे गेला देवाच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि अशा पाठ मोऱ्या झाल्या पांडुरंग बोलले कणकाई माते अगं उदास का दिसतेस तुझा चेहरा एवढा दुःखी का आहे लगेच पटकन मागे फिरली आणि सांगितलं की देवा अहो काय करू एवढे वर्ष झाले लग्नाला पण अद्यापही मुलबाळ नाही देव म्हटले जा तुला मुलगा होईल लगेच बाहेर आली बोलोबा म्हटले का अगं कणकाई अगं वेळ कसा काय लागलाय तू देवाकडे काही मागितलं तर नाही ना
म्हटली मी अजिबात मागितलं नाही, देवानं मला विचारलं मग मी काय मुकी नाही, मी उत्तर दिलं. म्हटली बोलोबा म्हटले तू आता जे करायचं ते केलंच, पण पुन्हा पाठीमागे जा आणि देवाला सांग मला असा मुलगा दे, असा मुलगा दे का जो मुलगा तुझ्या नावाचं नामचिंतन करेल. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. तरीचा ऐसा पुत्र दे का गुंडा, आम्हाला असा मुलगा दे का तो मुलगा तुझं भजन करणारा असला पाहिजे. देवानं हो सांगितलं. कणकाई माता बोलली बा घरी आले आणि काही महिन्यांनी त्या ठिकाणी कणकाई माता गरोदर आल्या. असा मुलगा जन्माला आला, असा मुलगा जन्माला आला का देवाने भीक मागावी. असा मुलगा माझे तुकोबराय जन्माला आले. ऐसा पुत्र दे का गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता आपल्याला पण मुलं बाळं आहेत, आपले पोटी मुलं बाळा जन्माला येतात, पण काही काही मुलं कशी असतात. ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याला बिअरबारमध्ये धुंडा, बरोबर ना. किंवा ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याला सावडीवर धुंडा. अजून काय तुम्हाला जे माहिती असेल ते. कुठं जर भेटले नाही 2-3 ठिकाणी बघायचं, भेटल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका तुकोबरे म्हणतात माझ्या पूर्वजांनी पण मागणं मागितलं, पण स्वतः करता मागितलं नाही, जगाकरताच मागितलं. असा मुलगा दे, असा मुलगा दे का जो मुलगा जगाचा उद्धार करेल. आणि माझे तुकोबरे म्हणतात देवा बघ मी सुद्धा तुझ्याकडे मागतो, तुम्हाला असं दान दे, असं दान दे. कोणतं दान? अभंगाचे पहिले चरण. हेचे दान दे गा देवा, 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 हेचे
हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा देवा, असं दान दे का तुझा विसर मला होऊ देऊ नकोस. तू कोवर म्हणता देवा, तू जर असं केलंस ना, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा. देवा तुझ्या नावाचं नामचिंतन आम्ही करणार. अनेक संतांनी देवाच्या नावाचं नामचिंतन केलंय का? माझ्या संत जनाबाई महिला मंडळ आपल्यासारख्या एक स्त्रीच होत्या, पण माझ्या संत जनाबाईनं भगवंताचं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं की थोडक्यात सांगते. जनाबाई या पंढरपूर निवासी होत्या. नामदेवांच्या घरी त्या राहायच्या आणि त्यांच्या घरी सगळी 14 माणसं होती. त्या 14 माणसांचं धुणी भांडी करण्याचं काम, त्या 14 माणसांचं कपडे धुण्याचं काम, त्या 14 माणसांचं स्वयंपाक करण्याचं काम माझ्या जनाबाई एकट्याच करायच्या. किती माणसांचं महिला मंडळ? 14 माणसांचं. आणि आता आपल्या घरामध्ये माणसं किती? हम 2 हमारे. पुढचं माहिती आहे तुम्हाला. पण त्या जनाबाई एवढ्या माणसांचा स्वयंपाक एकट्या करायच्या. आणि आत्ताच्या काळामध्ये ही सांगते, तू भाजी कर मी भाकरी करते, फार अवघड आहे. बरं असो महिला मंडळ, आता जुन्या म्हाताऱ्या आहेत बसलेल्या. जुन्या काळी तुम्ही भाकरी करायचात, भाकरी कशावरती करायचा? तो कशावर? चुलीवर. आता चुलीवरती भाकर केली का ती फुगायची का नाही? फुगायची ना. मग आता करणारी फुगते. आणि बाबा म्हणतात फुगतच नाही. विठाला 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 तो काळ वेगळा होता. पण त्या जनाबाई एवढ्या माणसांना ताजं ताजं अन्न खाण्याकरता मिळावं याच्याकरता माझ्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या. किती वाजता महिला मंडळ? पहाटे 4 वाजता. आपल्याकडच्या किती वाजता उठतात? वा, तुम्ही खरं सांगणार मला, किती वाजता? 8 वाजता. तुम्ही लईच वैतागले वाटतं. पण त्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या, जात्यावर बसायच्या आणि गोड गोड ओव्या बोलायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते पवते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला. आणि ह्या ओव्या गाण्याकरता माझ्या जनाबाई जातेवर बसायच्या. पण आत्ताच्या काळामध्ये जाते वगैरे काय राहिलेत का? नाही. मग काय काय सुना म्हणतात, सासू आत्याबाई तुम्ही दळू दळू गेल्या. गेल्या म्हणजे कायमच्या नाही गेल्या, जुन्या आहे अजून बसलेल्या. आणि आमच्या राज्यामध्ये पिठाच्या गिरणी आल्या. आता आपल्या राज्यामध्ये काय? पिठाच्या गिरणी. पण एखाद दिवशी लाईट का तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. म्हणजे मी झाले नाही अजून, आलं लक्षात ना? आता घरी गेल्यावरती विचार करा. विठाला विठाला विठाला. तयार ना? आवाज मोठा आला पाहिजे. पहिली माझी ओवी ग तुळशीला गाईन. थांबा थांबा, काय बचत गट वगैरे केलाय का? तू म्हण तू तिच्या गटातली, असा काही प्रकार? देव सगळ्यांचा आहे ना. मग सगळ्यांना वाटतं ना आपल्या घरामध्ये आनंद यावा, मग आवाज कसा आला पाहिजे? मोठा. तुम्हाला म्हटलं होतं हातानं टाळ्या वाजवा, काही काही बिचारे असेच बसून राहिले. पण तुम्हाला सांगते टाळ्यांचं महत्त्व बघा. जेव्हा आपल्या घरी ज्योतिषी येतो त्याला आपण काय दाखवतो? आपला हात. आता मी सांगते भविष्य करा बरं असे हात. खरंच केलं. पण खरं सांगते ऐका, ज्या माणसाच्या हातावर ट्रबल वाढू, ज्या माणसाच्या हातावर या मधल्या बोटापासून खाली अशी उभी रेष असते ना, त्याच्या नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. दुसरी गोष्ट, ज्या माणसाच्या हातावर या मधल्या बोटापासून तर करंगळीपर्यंत चंद्राच्या आकाराची रेष असते, त्याच्याही नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. आता इथं बघू नका, आता घोटाळा व्हायचा उद्या घरी गेल्यावरती बघा, अंधार आहे ना आता. आणि तिसरी गोष्ट, पुरुष मंडळ तुमच्याकरता फार महत्वाची. जेव्हा आपण अशी मूठ जगतो, इथे एक रेष दिसते का? आता बघून घ्या, आता नाही काय म्हणणार, बघून घ्या. बघितली ना? आता ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबामध्ये एक बायको. तुम्ही बघत होते तुमच्या किती किती तुमच्या? हा 2 मावशी आल्या का कार्यक्रमाला? तुमचं काही खरं नाही घरी गेलं आता. विठाला 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 विठाला. ऐका, ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबामध्ये एक बायको, आणि ज्याच्या 2 फुटले असतील त्याच्या 2. मग तुम्हीच ठरवा आपली एकच ठेवायची का 2 करायचे.
तुम्ही सांगाल महाराज तुमच्या टाळ्यांचा आणि आमच्या बायकोचा संबंध का तर ऐका ना. खरंच ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन चालू असतं आणि हातानं आपण टाळी वाजवली का आपल्या हातावरच्या वाईट कर्माच्या रेषा असतात ना, त्या रेषा पुसल्या जातात आणि फक्त चांगलंच कर्म त्या ठिकाणी शिल्लक राहतं. मग हाताने काय करायचंय? आता वाजवणार ना, आवाज मोठाला पाहिजे. टाळ पकवाज 1 मिनिट वाजवू नका. पहिली माझी ओवी ग तुळशीला गाईन. वा आवाज. माझ्या सौभाग्याचं लेन मी मागेन. दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन. आवाज. एक टाळी पुरुष मंडळ. दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन. पतीच्या डोक्यावरती दळण मी देईन. हा नाही म्हणायचं पण काय काय म्हटल्या आणि कुणी कुणी म्हटलं हे बघितलं. कॅमेरा पण आहे. ज्या ज्या म्हटल्या त्यांचा घरी गेल्यावरती कार्यक्रमाचे आता विठाला 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 ऐका. पण जनाबाई सांगतात आम्ही देवाचं एवढं नामचिंतन केलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. 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 जाईल भवश्रम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे राम वेळोवेळी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून तो गोवरे म्हणतात देवा तू असंच कर. तुझा विसरण व्हावा. आणि जर देवा तू असं केलंस ना मी रात्रंदिवस काय करणार? तुझ्या नावाचं गुणगान करणार. ते कसं गाणार? अभंगाचे दुसरे चरण. गुण गायन आवडी. गुण गायन आवडी. गुण गायन आवडी. गुण गायन आवडी. गुण गायन
गाई नावडी हेचे माझी सर्व जोडी देवा. तू जर माझ्या म्हणण्यानुसार केलंस ना रात्रंदिवस तुझ्या नावास मी गुणगान करेल. पण देव तुकोबा म्हणतात तुकोबा अहो काहीतरी मागा काहीतरी मागा. तुकोबऱ्या सांगतात काही न मागणे कोणासे तोची आवडे देवासी किंवा काही न मागणे आम्हानुची रीत आणि वडिलांची रीत जाणत असे. आमच्या 8 पिढ्या होऊन गेल्या त्यांनी काहीच मागितलं नाही. माझ्या पूर्वजांनी काही मागितलं नाही. देवा तू म्हणतोस माझ्याकडं काहीतरी माग पण देवा तुझ्याकडे जर मी मागितलं ना माझे 8 पिढ्याचे पितर कपाला हात लावून बसतील आणि म्हणतील पुत्र करंटा निपजला. कधी तुझ्याकडे मागितलं तर देवा मला काहीच नको फक्त एकच दे गुण गाई नावडी. रात्रंदिवस दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस आपण तुझ्याच नावाचं गुणगान करणार आहोत. आणि बघ ना देवा हे करण्यासाठी न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. मला कसल्या भोगाचा आमिष दाखवू नकोस मला श्रीमंतीचा आमिष दाखवू नकोस मला काहीच नको देवा. मला माहिती आहे हा सगळा मायेचा बाजार आहे. आपण म्हणतो ना हे माझं ते माझं. तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा जर आला त्या पाहुण्याला आपण काय सांगतो पुरुष मंडळ. आता तुम्हाला सगळ्यांना 1 मिनटं बोलायचं आहे. त्या पाहुण्याला आपण काय म्हणतो ही जी गाडी आहे ना ही गाडी माझी बरोबर. ही गाडी बोला ना खिचडी खाल्ली ना मोठा आवाज आला पाहिजे. ही गाडी माझी आहे. ही सगळी इस्टेट माझी आहे. ही सगळी प्रॉपर्टी आणि कामावरची मोल करीन. कसं काय तुमची काहीच नाही. आपण म्हणतो फक्त माझं माझं पण ऐका ना सगळं त्या भगवान परमात्म्याचं आहे. आपण बसलेला आहात पण उठवू द्यायचं का नाही ना त्याच्याच हातामध्ये आहे. मी जे बोलतोय सामर्थ्य माझं नाही बोलवणारा तो आहे. माऊली गोड सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता. वेद एवढे हुशार आहे शास्त्र पारंगत आहे पण मी बोलल्याशिवाय वेद बोलू शकत नाही. सूर्य चालतो आता पृथ्वी त्या ठिकाणी सूर्याभोवती फिरते. सूर्य फक्त एका जागेवर उभा आहे पण आपण काय म्हणतो सूर्य चालतो कारण का कुठे उगवतो कुठे उगवतो आणि मावळतो कुठं. म्हणजे सूर्य चालतो. सूर्य जो चालतो ती पण माझी सत्ता आहे. नवे नवे तुम्हाला जीवन जगण्याकरता जी हवा लागते ना तो प्राण पण कोण आहे मीच आहे. आणि म्हणून हे देवा तू आमचा सर्वस्व आहे. तू आमचा करता करविता आहे. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुम्हारे बिनु हमारा क्या बात आहे. म्हणजे सर्वस्व तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून देवा तुझा आम्हाला काहीच नको फक्त एकच कर देवा. सगळं दिलंयस ना आता एकच कर. तुझ्या नावाचं गुणगान मी माझ्या आवडीनं गाणार आहे. पण देव म्हणतात थांब तुकोबा तुला गुणगान गाण्याकरता पहिली गोष्ट जन्माला यावं लागेल. मग जन्म घेणं ही अवघड गोष्ट आहे का. जन्म घेणं अवघड आहे आणि मरणं हे पण अवघड आहे. तुम्ही सांगाल कसं काय महाराज जन्म घेणं अवघड आहे. बघा ना ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहावं लागतं. एवढं दुःख भोगावं लागतं. मग ह्या गोष्टी त्या ठिकाणी सुख देणाऱ्या आहेत का दुःख देणाऱ्या आहेत. आणि मरते समय प्रत्येक मनुष्याला 1000 विंचू चावावेत ना एवढ्या वेदना होतात. आता मला सांगा नुसतं एक जरी विंचू चावला आणि त्या विंचवानं ठणका जर मारला
ते का अवस्था होते? काही काना अनुभव असेल ना. आग आग बया काय मी करू देवा रे देवा. हो म्हणजे विंचू जर चावला तर डीजे लावायची गरज. एवढा खतरनाक असा विंचू आहे. पण ऐका ना, असे 1000 विंचू मरते वेळेस आवावेत ना, एवढ्या वेदना होतात. मग जन्म आणि मरण हे फार अवघड आहे. तुकोबरे म्हणतात ना, गर्भवासाचे दुःख गाडे नाकी तोंडी कृमी किडे. पण देवा तू आम्हाला संताची संकट देणार असशील ना, मी काय करायला तयार आहे. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि म्हणून तो कोवळ्या म्हणतात, देवा जन्म घेण्याकरता मला भलेही गर्भवासाचं दुःख भोगायला लागलं तरी मी तयार आहे. अभंगाचे शेवटचे शरण. दुःख मने तुका
खाली बसलेले 14:15. किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन? 10:30 फक्त. कंटाळले का? 11 का 12 वाजेपर्यंत केलं असतं, पण काय काय म्हणतील मला जाऊ द्या ना घरी, आता पुढचं पाठ आहे तुमचं. असो, अतिशय अभंगाचा धावता भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला श्री भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या पावन पुण्य अशा भूमीमध्ये. अतिशय सुंदर असा नामवेद सप्ताह या ठिकाणी संपन्न होते. पहिली गोष्ट ऐका, चक्रधर स्वामी त्यांचा जन्म झाला गुजरातमध्ये, पवित्र अशा नर्मदेच्या काठी त्या ठिकाणी झाला आणि अतिशय सुंदर अशी तेजस्वी मूर्ती, बलशाली आणि तेजपुंज असा चेहरा, अतिशय तारुण्याच्या उंबरठ्याला लाजविल इतका गुड असा चेहरा चक्रधर स्वामींचा. पण ऐका ना, संत या ठिकाणी येतात, बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवाळा म्हणून. या पण ऐका, तुम्ही सांगाल महाराज मग तुम्ही सांगता आम्ही भक्ती नक्की कोणत्या देवाची करायची? चक्रधर स्वामींची करायची का दत्तप्रभूची करायची का देवीची करायची का पांडुरंगाची करायची? मला सांगा, आपल्या संस्कृतीमध्ये देव किती आहे तो? आणि 33 कोटी देवाचे अवतार देवानं आपल्या भक्ताकरता घेतलेले आहेत. अनंतावतार गीसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. मग लक्षामध्ये घ्या, देव फक्त एकच आहे आणि देवाचे 33 कोटी अवतार आपल्या भक्ताकरता धारण केलेले आहेत. मग या ठिकाणी बघा, खंडोबा देवाचं सुंदर असं या ठिकाणी प्रतिष्ठान आहे. बघा, सत्ययुगामध्ये हाच देव आपल्या भक्ताकरता भगवान विष्णू झाला होता. सत्ययुग गेलं, त्रेतायुगामध्ये हाच देव आपल्या भक्तांकरता प्रभू रामचंद्राच्या रूपानं आला. द्वापार युग आलं, द्वापार युगामध्ये हाच देव आपल्या भक्तांकरता भगवान कृष्णाच्या रूपाने आला. आणि कलियुग आलं, कलियुगामध्ये हाच देव पांडुरंगाच्या रूपानं आला. पण आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा नायनाट करण्याकरता, दुर्जनाचा संहार करण्याकरता माझा हाच पांडुरंग जेजुरी येथे असणाऱ्या माझ्या कुलदैवत खंडोबाच्या रूपानं आला. मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 कुलदेवताई खंडेराया कुलदेवताई खंडेराया कुलदेवताई खंडेराया भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी पावन झाला भक्तासाठी जेजुर गडावरी जेजुर गडावरी मल्हारी मल्हारी जय हो मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 रंगे सारखं रूप बाणाई रंगेसारखं रूप बाणाई रंगे सारखं रूप बाणाई रंगेसारखं रूप बाणाई एक धनकराची बाणाई एक रणकाराची बाणाई एक रणकाराची बाणाई एक रणकाराची झाली माणस अर्धांगिनी पार्वती अवतारी पार्वती अवतारी मल्हारी 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 जय मल्हारी 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 देवा मल्हारी 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 येळकोट येळकोट जय मल्हारी सदानंद मल्हारी देवा मल्हारी म्हणजे हा देव या ठिकाणी कोणा करता आला? आपल्या करता आला. म्हणून देव या ठिकाणी आपल्या भक्ता करता येत असतो. पण या ठिकाणी आलात, आपल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. तो ऐक नागबाई तो राम नाम घे मा
कैसा वासुदेव बोलत बोल 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 पंढरपुरात हो सोन्याचं बाशिंग हरी बोल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत राजा भीमकाच्या उजनी कन्या राजा भीमकाच्या उजनी कन्या दाखली रुक्मिणा गेली पंढरीच्या वाऱ्या दाखली रुक्मिणा गेली पंढरीच्या वाऱ्या बाई जोडीला हो बाई जोडीला मोठी नवला साजर मोठी नवला साजर सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा झुलवा बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा झुलवा बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा झुलवा बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा हे चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा 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 खाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा खाली रुगड डोई डोपडा पाहून सुख गोपाळा लिंबलोण उतराव लवकर दृष्ट लागेल वाळा कौशल्येचा रामन झाला लय शोधेचा झुलवा बाळणा बाळणा बाळ शिवाजीचा 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला जसं राजांवरती प्रेम आहे तो दोन्ही हातवर करून टाळ्या वाजवेल बरं का पण ज्याचा आहे तोच ते फक्त हातवर करा मी सांगेल तेव्हा वाजव माझ्या जिजाऊची पुण्याई तुम्ही नका करू कशी आली फळा